हॅलो, आपल्या प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनीषा ताई, इथे बरेच जण मंडळी उभी दिसत आहेत. तुम्ही प्लीज सगळ्यांनी बसून घ्या. मनीषा ताई, आपल्या पाहुण्यांकडे अगदी थोडा वेळ आहे, त्यामुळे आपल्याला कार्यक्रम लगेच सुरू करायचा आहे. ताई, तुम्ही स्टेजवरती या. काही जण उभे आहेत, त्यांनी पण बसून घ्या इकडे. नमस्कार मंडळी, मी मीनल कांबळे. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि सर्वप्रथम आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत, वीर धवल खाडे सर, सगळ्यात आधी मी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू सो मच, तुम्ही आज इकडे आलेले आहात. एकदा जोरदार टाळ्या खाडे सरांसाठी होऊन जाऊ देत. सरांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देते. सर हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. अगदी वयाच्या 4थ्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना पोहायला शिकवलं आणि वयाच्या अगदी 9व्या वर्षापासून त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. हे आपले एक प्रसिद्ध मराठी जलतरणपटू, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर बेस्ट स्विमर. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि देशातील सर्वात वेगवान जलतरणपटू पैकी एक मानले जातात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी पदके बरीच जिंकलेली आहेत. त्यानंतर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली होती. तेव्हा ते सगळ्यात तरुण जलतरणपटू होते. 2011 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तेव्हा त्यांचं अवघं वय होतं, वय वर्षे 20. एम आय राईट? बघा मंडळी, आणि विशेष म्हणजे ते आणि त्यांची पत्नी रुजुता खाडे हे दोघे जण वेगवान जलतरणपटू जोडपं म्हणून आज ओळखलं जातं. नावारूपाला ते आलेलं आहे. एकदा दोघांसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. असं हे कुशल व्यक्तिमत्व, एक बेस्ट स्विमर जे भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यांनी आशियाई स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांना बरीच पदकं मिळालेली आहेत. असं एक बहुआयामी प्रतिभावंत, खेळामधलं, स्विमिंगमधलं एक असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आहे. तर संपूर्ण प्रिवाच्या वतीने मी सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आमचं अहोभाग्य आहे की आज तुम्ही इथे आलेलात, आमच्यासाठी वेळात काढून आलात. तर आधीच मी तुमचे आभार सुद्धा मानते. पण कार्यक्रमाची औपचारिकता सांभाळता सगळ्यात आधी आपण सरांचं, आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. आणि विशेष म्हणजे एका वेगळ्या ढंगात आपण करणार आहोत, महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये. मनोजजी, आपले जे सोसायटीचे चेअरमॅन आहेत, मी त्यांना विनंती करीन की त्यांनी सरांना पगडी घालावी. आणि आपले सेक्रेटरी सागर असवानी सर, आपल्याला विनंती करीन की आपण सरांना शाल द्यावी. आणि मनीषा ताई, आपण सरांना पुष्पगुच्छ द्यावा. आणि त्याचबरोबर आपल्या प्रिवाच्या वतीने त्यांना एक छोटंसं गिफ्ट सुद्धा आहे. सर, तुम्ही हे सगळं स्वीकार करावं अशी आमच्या प्रिवा रहिवाशांची खूप इच्छा आहे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी होऊन जाऊ देत. मंडळी, टाळ्या थांबवू नका, फार मोठी व्यक्ती आहे ही. मंडपामध्ये तिकडे पण काही जण उपस्थित आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी इकडे यावं. ह्या व्यक्तीला इतकं लाईव्ह बघणं, त्यांना ऐकणं ही आज फार मोठी मेजवानी आहे प्रिवासाठी, आणि तुम्ही ती खरोखर मिस करू नका. थँक्यू सो मच सर. मंडळी, खेळ म्हटला की आपल्या आयुष्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होतं. आयुष्यामध्ये खेळाला फार मोठं महत्त्व आहे आणि त्यातून स्विमिंग सारखा खेळ, त्याच्यामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि आपली एक पर्सनॅलिटी सुद्धा छान डेव्हलप होते. मला वाटतं आज जे सर आपल्याला लाभलेले आहेत या मंचासाठी, त्यांचा हा सगळा प्रवास, त्यांची ही वाटचाल, त्यांनी कशा प्रकारे अर्जुन पुरस्कारापर्यंत ही केलेली घोडदौड, ही आपण त्यांच्या तोंडूनच ऐकायची आहे. पण तत्पूर्वी मनोजजी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? त्यांचंच होते. ओके, ठीक आहे. मी वीर धवल खाडे सरांना विनंती करीन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, त्यांनी आपल्याशी संवाद साधावा.
नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही मला इथे बोलवून बापांची मूर्ती स्थापना आज झाली आणि तुम्ही मला हा मान दिला, याबद्दल मी सर्व तुमचे आभार मानतो. मला प्रश्न पडला आहे की मी काय सांगू, काय बोलू इथे. दोन गोष्टी जर सांगायच्या झाल्या सर्व म्हणजे माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शेअर करू इच्छितो. मी आता सध्या कोचिंग करतो मुंबईमध्ये. स्वतःची अकॅडमी वगैरे आहे, जे बरेचसे स्टुडंट्स आहेत. आणि एक गोष्ट मला थोड्या वर्षापूर्वी स्ट्राईक झाली की हल्लीचे जे पालक आहेत, आणि मला वाटतं ही गोष्ट सगळ्यांची खूप रिलेटेबल आहे. आता हल्लीचे पालक म्हणतात, अरे आपण जे संघर्ष केले, आपण जे स्ट्रगल केले, ते आपल्या मुलांनी फेस नाही केले पाहिजे. आणि मला वाटते सगळ्यात मोठी चूक पालकांची हीच होते. कारण आता तुम्ही जर ह्या सोसायटीमध्ये राहता, तर मी असं ॲज्युम करतो की एव्हरीवन हिअर इज क्वाईट सक्सेसफुल. तर ज्या गोष्टीनं तुम्हाला हे सक्सेस दिलं, ज्या संघर्षाने तुम्हाला बनवलं, तर तुम्ही जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तो स्ट्रगल इंट्रोड्यूस नाही केला किंवा त्यांना त्या स्ट्रगलपासून लांब ठेवलं, देन इट इज अनलाइकली दॅट दे विल बिकम सक्सेसफुल. हे आपल्याला जी गोष्ट सक्सेसफुल बनवते ते आपला स्ट्रगल आहे, ती आपली जर्नी आहे. आणि ती कोणत्याही सक्सेसफुल व्यक्तीला जर तुम्ही विचारलं, दे आर द मोस्ट प्राऊड ऑफ दॅट. इलॉन मस्कला जरी विचारलं तुम्ही, अरे तू इतका श्रीमंत झालास, किंवा धीरूभाई अंबानीला विचारलं, सो आय एम व्हेरी शुअर की दे आर द प्राऊडेस्ट ऑफ their ability to struggle and the ability to work hard when जो स्ट्रगल फेज असतो त्यामध्ये. आणि सिमिलरली माझ्या आयुष्यात पण तसंच आहे की मी ऑलिम्पिकला वगैरे गेलो, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्सला मेडल घेतलं, अर्जुन अवॉर्ड घेतला. तर त्याच्यापेक्षा जास्त माझी जी जर्नी आहे, जी स्ट्रगल आहे, आणि जेवढं कष्ट मी माझ्या आईवडिलांनी केलं, ते सगळ्यात जास्त मला अभिमान त्याचा आहे. आणि त्या जर्नीमधून आणि त्या स्ट्रगलमधून आपल्याला कळते की ह्युमन कपॅसिटी काय आहे. म्हणजे एखाद्या जर व्यक्तीनं ठरवलं की मला हे करायचं आहे, तर कोणीही काही करू शकतं. म्हणजे बट यू हॅव टू बी कमिटेड टू दॅट कॉज 100%. आपले भारतातले लोक अमेरिकेत वगैरे जाऊन किंवा परदेशात जाऊन सायंटिस्ट बनतात, डॉक्टर बनतात. म्हणजे अकॅडमिकली वी आर व्हेरी व्हेरी गुड. आणि त्याचं काही सरप्राईजिंग नाही आहे, कारण लहानपणीपासून आपले आईवडील हेच ठरवतात, अरे माझा मुलगा किंवा मुलगी मोठं झाल्यावर इंजिनियर बनणार, डॉक्टर बनणार, आणि आपलं पूर्ण आयुष्य आपण अभ्यासामध्ये घुसवतो. नथिंग रॉंग विथ दॅट. म्हणजे इट इज परफेक्टली ओके. मला पण मुलगी झाली, माझी पण इच्छा आहे की तिनं अकॅडमिक्समध्ये खूप सक्सेस घ्यावं. तर ते करण्यासाठी आपण जेवढा वेळ आणि जेवढा एफर्ट इन्व्हेस्ट करतो, ते मला वाटतं दिवसामध्ये कमीत कमी 10-12 तास तर आपण त्याच मागे असतो. शाळा झाल्यावर क्लास, ट्युशन, सेल्फ स्टडी पण असते. तर तुम्ही जर ठरवलं की मला स्पोर्ट्समध्ये सक्सेस पाहिजे, तर सेम लेवल ऑफ कमिटमेंट हॅज टू बी देअर इन युअर स्पोर्ट ऑल्सो. तुम्ही हॉबी म्हणून स्पोर्ट करून तुम्ही ऑलिम्पिक मेडलिस्ट नाही बनू शकत. जसं तुम्ही अकॅडमिक्सला कमिटमेंट आणि हे दाखवता, सेम लेवल ऑफ कमिटमेंट, सेम लेवल ऑफ हार्ड वर्क हॅज टू गो इन टू स्पोर्ट एज वेल इफ यू वॉन्ट टू मेक अ करिअर आउट ऑफ स्पोर्ट. तर जास्त वेळ न घेता आय वुड लाईक टू टेल एव्हरीवन की वर्क हार्ड, अँड इट्स ओके इफ युअर किड्स वर्क हार्ड. इट्स ओके इफ दे गेट टायर्ड. म्हणजे जर त्यांना एका तास झोप कमी मिळाली तेही चालेल. खरं जे कष्ट करायची कपॅसिटी एका मनुष्यामध्ये असते, दॅट इज ट्रिमेंडस. म्हणजे आपण जे ठरवतो आपण काही करू शकतो. तर वर्क हार्ड, मेक युअरसेल्फ सक्सेसफुल, मेक युअर फॅमिली सक्सेसफुल, आणि इन द लॉंग रन दिस विल मेक इंडिया सक्सेसफुल. तर थँक्यू फॉर हॅव्हिंग मी, आणि मला येऊन इथे खूप भारी वाटलं. तर धन्यवाद आणि गुड नाईट. थँक्यू सो मच सर. तुम्ही आज आमच्यासाठी इथे आलात, वेळात वेळ काढू, हेच आमचं खरं भाग्य आहे. म्हणजे इतकी मोठी व्यक्ती, इतकी बिझी व्यक्ती, आणि आपल्यासाठी इथे आली आहे. भले ती 10-15 मिनिटं का, आणि ते मुळात म्हणजे ते तिथे आरतीसाठी पण उपस्थित होते, विच इज अ ग्रेट थिंग ॲक्च्युली. आणि सर तुम्ही खूप छान मुद्दे मांडले की आजची मुलं अकॅडमिकमध्ये त्यांनी बेस्ट करायलाच पाहिजे, बट सायमल्टेनियसली दे शुड डू द स्पोर्ट्स ऑल्सो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि कसं आहे ना, स्पोर्ट्समुळे तुमची प्रगती तर होते, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप तर होतेच, पण त्याचबरोबर थोडंसं ना, मला असं वाटतं मोबाईलपासून थोडंसं ते लांब पण जातील, थोडा वेळ त्याच्यापासून दूर होतील आणि त्याच्यामध्ये चांगलं करिअर पण करतील. मला वाटतं सरांनी खूप छान मार्गदर्शन, म्हणजे अगदी थोड्याच काही शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. सर, तुम्हाला जर काही थोडा वेळ असेल तर आपण थोडंसं ना कार्यक्रम अजून थोडे पुढे घेऊया का, एक 5 मिनिटाचा, कारण आम्हाला काही रहिवाशांचं कौतुक करायचं आहे. चालेल म्हणतात? अरे थँक्यू सो मच सर. तर काय झालं आहे, आपल्याकडे 5 दिवसांचा हा माघी गणपती आहे आणि असे बरेच हात आहेत की ज्यांच्यामुळे हे शक्य होऊ शकलेलं नाही आहे. त्यांचा खूप मोठा सपोर्ट आपल्याला आहे. तर आपल्याला ना त्यांचं कौतुक करायचं आहे, एक छान गुलाब देऊन करायचे. आणि आज एक सुवर्ण योग आहे. वीर धवल खाडे सरांसारखे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. तर मी एकेकांची नावं घेते, त्यांनी प्लीज पटापट पुढे या आणि आपला सत्कार स्वीकार करा सरांच्या हातून. सगळ्यात पहिल्या आहेत ज्योती कुकरेजा ताई. ज्योतिताई, ते घेऊ पहिलं. बरं, सर्टिफिकेट्स. बरं, कोणी त्या एका स्मिताताई, स्मिता फणसे. मी नावं घेते. मानसी वैद्य, हर्षदा सिनकर. ते फ्रेम्स आहे, हे पण असं नाही. मंडळी, कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला जसं मानसिक शारीरिक बळ लागतं, तसं एक ना आर्थिक बळ सुद्धा लागतं. तर ह्या व्यक्तींनी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. त्याच्याशिवाय हे कार्यक्रम छान होणारच नाही. कंटिन्यू आपण हा 4था दिवस आहे गणपतीचा, आपण छान साजरा करतोय. बरीच गोष्टी असतात त्याच्या मागे. मी एकेकांची नावं घेते, त्यांची सर्टिफिकेट्स रेडी आहेत. अस्तित्व श्रीवास्तव कोणी आहे का इथे? चालू श्रीवास्तव, यू देअर ना? येस, कम फास्ट. कल्पना भालुशाली, त्यांनी पण रेडी राहायचंय. मी पटापट नावं घेते. शिप्रा अग्रवाल, मी ज्यांची नावं घेते त्यांनी पटकन स्टेजच्या इथे येऊन उभं राहायचंय. ये लीजिए. कल्पना भानुशाली, त्यांच्या फॅमिलीमधून जरी कोणी असेल ना अवेलेबल तरी पण चालणार आहे. बरं, या सर्टिफिकेट वरती असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि आपण हा जो प्रिवा माघी गणेशोत्सव साजरा करतोय त्याच्यामध्ये जे महत्त्वपूर्ण योगदान केलेलं आहे त्यांना आपण श्री गणेश पुरस्काराने सन्मानित करत आहोत. दीपान्विता अभिषेक मुजुमदार, रश्मी कालवणकर, थोडंसं पटकन या जरा. मी नाव. शिबानी रॉय, रेडी राहा. युवराज दंड, शिबानी रॉय, आर यू देअर? विक्रांत बन्सल, विक्रांत सर तुम्ही इकडे आहात का? प्रमोद खडेश्वर, ममता पारेख,
आपल्याला मान्यवरांचा खूप घाईत आहे, तरी पण त्या वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत. ममता पारेख, आप हो यहाँ पर. सुमन जालन, सुमन दीदी आप हो यहाँ पर. संतोष निगडे सर, आपण आहात का इकडे? संतोष निगडे सर, काही हरकत नाही ताई. डॉक्टर निलिमा दाते मॅडम, तुम्ही आहात का इकडे? डॉक्टर निलिमा दाते.